नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आताच मी थोड्या वेळापूर्वी बाजारातून जाऊन आलेले आहे, भाजी आणलेली आहे आणि रेडी झाले पटकन की आज प्रीतनी सुट्टी घेतलेली आहे, बाहेर जायचंय। त्याला पण कंटाळा आला, काल तो जाऊन आला मॅरेथॉनवरून आणि आज आमचं थोडं काम सुद्धा होतं, त्यामुळे त्याने सुट्टी काढली होती। तर आमची थोडीफार कामं होती घरातली, मार्केटला वगैरे जाऊन आले, पटकन भाजी घेऊन आले। आता 2-3 आठवडे मी मार्केटला गेलेच नव्हते भाजी आणण्यासाठी, तर भाजी आणली आणि आता रेडी झाली। तर आता फायनली आम्ही चाललोय फिरायला, म्हणजे शॉपिंग करायला। माझी कधीच इच्छा होती मला शॉपिंग करायची, तशी मी ऑनलाईन शॉपिंग करते, पण ऑफलाईन स्टोर मध्ये पण मला बघायचं होतं। म्हणजे खूप वर्ष बोलतो वर्ष झाले असेल की मी असं शॉप मधून शॉपिंग नाही केलेली आहे। मी सगळी जी शॉपिंग असते ऑनलाईनच करते। तर आज विचार केला की आपण मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करूया, जसं मला पसंत पडेल त्याच्यावर आहे। बघूया जाऊन कसं काय, खूप महिने झाले केले नाही। आणि पनवेलला चाललोय तिकडे, म्हणजे सीवूडला जाऊया ना आज। सीवूडला जाऊ आता मी सीवूड मॉलला जाणार आहोत, ग्रँड सेंट्रल ना काय। तर त्या सीवूडच्या मॉलला जायचं आमचं ठरलेलं आहे। तो मॉल खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये त्या मॉलमध्ये सगळे शॉप आहेत, H&M पण आहे मला असं वाटतंय। गेल्या वेळेला गेलेलो आपण इथून, तर ते H&M मध्ये मला पण जायचं आहे, शॉप मध्ये बघायला की काय काय नवीन आलेलं आहे। तर आज तिकडे जायचा प्लॅन झाला, रेडी झालेले आहे। पटकन भाजी फ्रीज मध्ये ठेवते आणि रेडी होतो। असं पण 1 वाजलेला आहे, थोडा उशीरच झाला, घरातील थोडीफार कामं होती ती केली आणि मग तो संध्याकाळी आरामात येऊ, काही टेन्शन नाही। जेवण पण बाहेरच करू आज, तर बघूया। आणि प्लस येताना डीमार्ट सुद्धा लागणार आहे, पळस पेठाला डीमार्ट सुद्धा लागणार, माझी शॉपिंग तर तिची शॉपिंग होणार आहे। प्रीतला कधीही पनवेल साईड घरातलं सामान मी भरतो ना, हा तेच, कधी आम्ही पनवेल साईडला गेलो ना की त्याला डीमार्ट मध्ये एक तरी राऊंड मारावा लागतो। तर तो मला बोललाय शॉपिंगला जायचं पण डीमार्टला जायचंच आहे, म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याला आवडेल डीमार्टला जायला, म्हणजे ग्रोसरी शॉपिंग करायला प्रीतला खूप जास्त आवडतं। तर त्याला बोलू ठीक आहे चल आज काय निवांत येऊ, म्हणजे चला जाऊया। तर हे सगळं ठेवते आणि जातो। आणि आपण आलेलो आहोत सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल, पोचलो। केवढा मोठा आहे ना, घुमलो। सूर्य बघ परफेक्ट वरती आलाय आणि वाजले 4:45। चला आलेलो आहोत सीवूड मॉलला, खूप वर्षांनी आलो का रे, खूप वर्षांनी आलो। चला मॉलची पार्किंगच भारी असते, सिडकोची पार्किंग गेल्या वेळेला पण तिकडे पार्क केलं होतं, डेंजर खूप वाटलं। हा हे कसं पैसे घेतात पण सेफ राहते गाडी। आणि आता आलो आम्ही मॉलला आतमध्ये। हा मॉल खूप मोठा आहे, आम्ही फोटो काढून घेतलाय कुठे कुठे कोणते कोणते शॉप आहेत, म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला फिरायला। आता बघूया प्रीत काय बोलते, कुठे जायचं आहे, सगळे डायरेक्शन बघतोय कुठे जायचंय काय। 5 फ्लोअर आहेत ना प्रीत टोटल, म्हणजे 5 आहे तर फिरतोय, बघूया कुठे कुठे जातोय आणि काय काय घेतोय। मेन म्हणजे मला पसंत पडायला पाहिजे, कारण का मी मोस्ट ऑफ टाइम सगळी ऑनलाईन करते, बघूया ऑफलाईन पण करून बघूया, करते तशी नाही असं नाही, पण मला शॉपमध्ये जास्त कपडे महाग वाटतात, कारण की जेवढे ऑनलाईनला स्वस्त मिळतात, काही ना काही ऑफर चालू असतात ऑनलाईन, म्हणून मी ऑनलाईनला बघायला पण मिळतील ना समोर। हां समोर तेच ना, ऑनलाईन आपल्याला कपडे हातामध्ये घेऊन बघता नाही येत, पण शॉपमध्ये घेऊन आपल्याला बघता येतं कसं कापड आहे काय आहे ते। तर आता जातोय आम्ही पहिले मॅक्सला, कारण का मॅक्समधून आम्ही बहुतेक तरी घेतो कपडे, ट्रेंडमधून पण घेतो, पण पहिले मॅक्सला जाऊया, मग जाऊ लाईफस्टाईलला। चलो आता एवढा नवरा नेतोय मग काय, चलो।
बरी आहे का? 900 रुपयाची आहे फक्त, पण मस्त आहे, मोठीची मोठी. घेऊ का? 900 रुपयाची बॅग आहे मॅक्स मध्ये. ही 800 रुपयाची आहे. वेगवेगळे प्राइस आहेत. काय टॉईज? ओ बाबूसाठी तयारी. लगेच कमेंट येतील. तयारी. मी पर्स बघते इकडे, पण ह्या काय आपण डेली वापरत नाही. ही एक छान आहे, वाटते मला, आवडलंय. 900 रुपये आहे. एकच खण आहे मोठ्याच्या मोठ्या आतमध्ये. आज आमचं काय वाटत नाही, म्हणजे आज माझं काय वाटत नाही की मी शॉपिंग करणार आहे, का आता सेल चालू होता त्यामुळं सेलमध्ये बऱ्यापैकी किमती कमी होत्या. आता शॉपमध्ये वर्षाने आलो आपण नाही या मॉलला, 1 वर्षाने आलो आम्ही या मॉलला. खूप मोठा आहे, फिरतोय बघतोय कपडे. आणि आता पॅन्टलून आहे, पॅन्टलून्स आहे पाठीमागे. तो बोलते जाऊया एकदा राऊंड मारूया, काय पसंत पडते काय बघूया. चलो आज विंडो शॉपिंग हो जाएगी. चला. इथं बघतोय संकूवर चांगला वाटेल का हा, त्या मॉडेलवर घातलेला आहे व्हाईट अँड ग्रीन कलरचा. बघतोय काय काय आहे ते. माझ्याकडे बघून हा हसतोय, म्हणजे आज काही शॉपिंग करणार नाही म्हणून प्रीती मला खुली सूट दिली, जा तुला हवी ती शॉपिंग करू का. आणि आता आलो मी फूड कोर्टला. बर्गर खातोय, पण शॉपिंग काय केली नाही. का नाही केली शॉपिंग ते पण सांगते. की मी अशी मुलगी आहे की मला ऑनलाईन जास्त आवडतं. ऑनलाईन मला कपडे जास्त स्वस्त वाटतात ऑफलाईनपेक्षा. आता मी बहुतेक सगळ्या शॉपमध्ये जाऊन आले, प्रत्येक कपड्याची किंमत 1500च्या वरती आहे. पण ते मला वर्थ नाही वाटत त्या कपड्याच्या त्या रेंजप्रमाणे. फॅशन आहे, कपडे घालायला चांगले दिसतात, त्यामुळं तसं घेत नाही. मला कम्फर्टेबल पाहिजे आणि त्या कपड्याची क्वालिटी पण तशी पाहिजे असं मला वाटतं. तसेच कपडे मिंत्राला सुद्धा मिळतात. माझ्या रस्त्यावर आली मुलगी, पहिले तो पण नेहमी ऑनलाईनच करायचा, मी पण ट्राय करायला लागले, पण मला पण केस माझी प्रीत. तर मला सुद्धा ऑनलाईन शॉपिंग आवडायला लागली. तर किंमत पण जास्त नसते आणि कपडे चांगले येतात, रिटर्न पण करता येतात. तर बहुतेक तरी मी ऑनलाईनच करते. पण मी बघितलंच काय काय आहे आणि कशी कशी डिझाईन आहेत. असं विंडो शॉपिंग केली आणि आता बर्गर खायला आलो आहे. आता थोडा वेळ फिरू आणि जाऊ, कंटाळा आला. खूप मोठे मोठे ब्रँडचे कपडे आहेत. 2500, 3000, 4000 असे सुद्धा आहेत कपडे. प्रत्येकावर आहे, जसं कोणाला आवड असतं त्याप्रमाणे घालू शकते. पण मी जास्त ऑनलाईन, आता हा जो घातला ना तो सुद्धा मी ऑनलाईन घेतलेला आहे ना. जे मी कपडे घातले ते सुद्धा पूर्ण ऑनलाईन घेतलेले आहेत. त्यामुळे जे मी ज्या ब्लॉगमध्ये जे कपडे घालले त्यांची सगळ्यांची लिंक मला या व्हिडिओच्या खाली मिळेलच. तर थोडा वेळ खातो आणि मग जातो आता डीमार्टला, है ना. माझी शॉपिंग आता होणार. ते आता घरी पण जायचं आणि परत आम्हाला अलिबागला पोचायचं सुद्धा आहे. चला आता डीमार्टला घ्यायचं कसं तर काही नाही आहे डीमार्टमधून, पण एकदा गेलो की ट्रॉली भरल्याशिवाय की आपण बाहेर येत नाही, असं आहे आमचं. आता आलो डीमार्टला आणि प्रीतची चालू आहे शॉपिंग. गाडीसाठी पहिले सामान घेणार तो न चुकता. त्याने एक ट्रॉली घेतलेली आहे आणि मी एक ट्रॉली घेतले. दोघांच्या 2 ट्रॉल्या. भरतोय सामान. आलो इथं डीमार्टला. त्याला एकदम निवांत शॉपिंग करायला लागतो. काय रे? तेच एकदम बिझी, शांतपणे सगळ्या गोष्टी घेतोय, काय काय हवंय ते. हां तेच ना. जस्ट सुरुवात केली आणि एवढं सामान भरलंय. दोघांचे 2 घरातलंच सगळं आहे, किचनच्याच गोष्टी. नंतर तुम्हाला मी दाखवेन घरी गेल्यानंतर काय काय सामान घेतलंय ते. प्रीत बघतोय, मी सुद्धा बघतेय काय काय आहे डीमार्टमध्ये ते. या सेक्शनला आल्यानंतर आम्हा दोघांना सगळ्या गोष्टी आवडतात. काय रे?
आता हे श्लोकचं पुस्तक भेटले, नवीनच आहे, छोट्या मुलांसाठी सगळे श्लोक आहे त्याच्यामध्ये. आम्हा दोघांनाच आवडले, तो बोलते घेऊया आपल्यालाच. छोट्या मुलांसाठी सगळे श्लोक आहेत. तो घेतोय, प्रीत बघतोय कुठे कुठे काय काय आहे ते. पण कोणाला वाचण्यासाठी घेतोस, हे आपल्याला की पोरांना? आतापासूनच तयारी बोलते, पोरांना वाचायला होईल बोलते. घे, चांगलं आहेत बोलते, सगळे श्लोक आहेत बोलते. मराठीमध्ये पण लिहिलेलं आहे, इंग्लिशमध्ये त्याचं मिनिंग लिहिलेलं आहे. हां तेच ना, मला मिळणारच नाही, तुलाच मिळतील. चल, त्याला आवडले तर मी घेते. हे दाखव ना जरा पेज पलटून. गणपती बाप्पाचं पहिलं आहे. त्याच्यानंतर करदर्शन मंत्र, गायत्री मंत्र आहे, गुरु श्लोक. ओके ओके. कुंकवासाठी आलंय काहीतरी, हे वेगळंच आहे, कोटिंगवालं आहे. किंमत आहे 170 रुपये. मस्त आहे, पण कोटिंग केले आहे असं पिवळ्या कलरची. ते छान वाटत भांगी बघायला पण. संक्रांत स्पेशल. आणि प्रीत बघतोय पोलीपाट. या सेक्शनमध्ये आलेला आहोत. संक्रांतीसाठी मस्त लावून ठेवले आणि काय काय भांडी आहेत. मेन म्हणजे मला हे आवडलं असं. पण याच्यामध्ये काय ठेवणार? महाग पण मला वाटतं. 170 रुपये एक प्लेट. ही दिसायला छान आहे फक्त. तर मंडळी, सामान आमचं भरून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो घरी जायला. सिग्नलला थांबलोय, थोड्या वेळात जेवतो बाहेर. आज आहे उपवास. पनवेलमध्ये आम्ही नेहमी आलो की सुरुचीला जातो. पूर्ण व्हेज आहे, ओल्ड पनवेलमध्ये आहे, तिथेच जातो आम्ही नेहमी. आम्हाला तिथलं जेवण आवडतं व्हेज मधलं, तर तिकडे जातो जेवायला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय सामान घेतले, ग्रोसरी शॉपिंगच मेन म्हणजे केले, तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. तर चला, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.